आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, आय लव्ह यू. अरे असं काय करतोयस? मी इथेच आहे. फक्त खूप दिवसात तुझ्या समोर मनमोकळेपणाने हसले नाहीये रे. तुझ्या चेहऱ्यावरचं हेच हसू मी परत आणीन. असं काय बघतोयस माझ्याकडे? मी कायम इथेच आहे, तुझ्या मनातल्या एका कोपऱ्यात. पण तू नाहीयेस ना इथे. मला भेटायला येणारेस ना? I love you so much, आराध्या. मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस. मान्य आहे मला, मी तुझी साथ दिली नाही. मी द्यायला हवी होती तुझी साथ. पण मला माहिती आहे, पण तू जास्त काळ माझ्यावर रागवू शकत नाहीस. कारण मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि मला माझी चूक सुधारायची आहे. आराध्या, पुन्हा असं कधीच होणार नाही की मी तुझी साथ दिली नाही. यापुढे प्रत्येक पावलावर मी तुझ्या बरोबर असेन. किती दिवसात आपण एकत्र वेळच नाही घालवला. खूप बोलायचंय तुझ्याशी, खूप काय काय सांगायचंय, खूप काय काय ऐकून घ्यायचंय. गप्पा अर्धवटच राहिल्या ना ग आपल्या. आता आपण भेटलो ना की आपण खूप गप्पा मारू. तुला सोडून मी कुठेच जाणार नाही. सतत तुझ्या बरोबर राहणार. फक्त तू आणि मी. कसलेही प्रॉब्लेम्स नाहीत, कसल्याही अडचणी नाहीत. फक्त आपण दोघं.
श्रेयस, येतोय तुझ्याकडे. बेटा मम्मा हियर. श्रेयस, लवकरच आपली भेट होईल आणि पुन्हा सगळं छान होईल. बेटा दार उघड ना. श्रेयस, मग मात्र तू कुठे जायचं नाही जा आराध्या. श्रेयस आम्ही आहोत. काय झालं बेटा? आर यू ओके? माझ्या जवळच थांबायचंस. श्रेयस दार उघड बघू प्लीज. बेटा असं नको करूस. ऍटलीस्ट आतून ओ तर दे. श्रेयस, श्रेयस, श्रेयस. लवकर येतोय तुझ्याकडे. अरविंद, अक्षय, श्रेयस, श्रेयस दार उघड प्लीज. श्रेयस बेटा प्लीज. अरविंद, अक्षय. काय झालं? श्रेयस झालं दार नाही उघडत आहे तो आणि तू बोलतही नाही आमच्याशी. आय एम रिअली वरीड. श्रेयस, लवकर तुझ्याकडे येतोय. तू येशील ना नक्की? श्रेयस दरवाजा उघड. श्रेयस दार उघड. श्रेयस. आय लव्ह यू. श्रेयस दरवाजा उघड. वेडेपणा करू नकोस. तुला आवडेल ना मी तुझ्याकडे आलेलं? अरविंद, अरविंद खूप भीती वाटते आम्हाला. श्रेयस दरवाजा उघड. वाट बघशील ना माझी? श्रेयस, श्रेयस. श्रेयस, अरविंद दरवाजा तोड रे. आय लव्ह यू आराध्या. श्रेयस, श्रेयस. श्रेयस, श्रेयस. श्रेयस मला काय केलं? श्रेयस, 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 श्रेयस. श्रेयस बेटा, बेटा बोल ना काहीतरी. श्रेयस डोळे उघड. श्रेयस डोळे उघड. डॉक्टरांना फोन कर लवकर. ताबडतोब बोलत आहे ना. पाणी, पाणी आणा, पाणी आणा. श्रेयस बाळा, काय बाळा बोल काहीतरी माझ्याशी. श्रेयस, उठ बाळा. डोळे उघड, काहीतरी बोल. अरविंद का बोलत का नाहीये? श्रेयस, श्रेयस, श्रेयस अरे उठ. श्रेयस, श्रेयस बाळा काय केलंस हे? श्रेयस, श्रेयस, अरे उठ रे बाळा. श्रेयस, श्रेयस, ए श्रेयस. श्रेयस, श्रेयस. डॅड, श्रेयस अजून डोळे उघडत नाहीये. डॉक्टर, हो बराच वेळ झाला तो शुद्धीवर आलेला नाहीये. आम्ही खूप प्रयत्न केले पण त्याला जागच येत नाही आणि बोलत पण नाहीये. काही बघा ना नेमकं काय झालंय. डॉक्टर सांगा ना प्लीज, सांगा काय झालंय त्याला. डॉक्टर शुद्धीवर काय येत नाहीये आमचा मुलगा. त्याला हॉस्पिटलला शिफ्ट करूया का आपण? बोला ना डॉक्टर. यशोधरा मॅडम, तुम्ही मला पेशंटला चेक करू देणार आहात की नाही? हे बघा, तुम्ही जरा थोडा वेळ बाहेर थांबा प्लीज. डॉक्टर, डॉक्टर बरा होईल ना माझा श्रेयस? सांगा ना डॉक्टर.
आधी या लोकांना घराबाहेर काढा. तुमच्यामुळे आमच्या मुलाची अवस्था झाली आहे. अरविंद, थ्रो देम आउट. यशोधरा प्लीज प्लीज शांत राहा. हात जोडतो तुझ्या समोर, प्लीज. आपण सगळे बाहेर जाऊ. चल या मनोहर, या या. मॅडम प्लीज तुम्ही पण. काय करताय तुम्ही इथे? अजून का आहात तुम्ही इथे? तुमच्यामुळे आणि तुमच्या त्या आराध्यामुळे आमच्या मुलाची ही अवस्था झाली आहे. डू यू इवन रिअलाइज? आत्महत्या करायला निघाला आमचा मुलगा तुमच्यामुळे. का आला तुम्ही आमच्या आयुष्यात? आणि तुम्ही, तो म्हणाला होता त्याला अंत्यसंस्कार करायचे, तुम्ही नाही म्हणालात. हा, कोण आहात तुम्ही त्याला नाही म्हणणारे? नवरा आहे ना तो आराध्याचा. त्याच्या मनावर किती परिणाम झालाय त्याचा, याचा विचार करताय तुम्ही? युजलेस पीपल. अरविंद, ही माणसं इथे नाही पाहिजे ना. जस्ट थ्रो देम आउट, थ्रो देम आउट. काय चाललंय तुझं यशोधरा? अगं परिस्थिती काय आहे, तू काय बोलतेस? मुलगी गेलीये ग त्यांची, कळतंय तुला? शांत राहा जरा. तुझ्या रागापेक्षा आपल्याला श्रेयस महत्वाचं आहे, समजलं? यांच्यामुळेच तो आत्महत्या करायला निघाला ना. तो डॉक्टर कसं आहे? डॉक्टर काय झालं? शुद्ध आला का तो? जरा शांत व्हा. सध्या ते ग्लानीत आहेत. तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे मॅडम, तुमच्या श्रेयसने जर फाशी घेण्याचा प्रयत्न केला असेल तर बायको गेल्याचा मोठाच मानसिक धक्का बसलेला दिसतोय त्याला, आणि त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललेलं दिसतंय. अरे देवा. औषधं तर दिली आहेत आता, पण तुम्ही मानसोपचार तज्ञांचा सल्लाही घ्या वेळेवरच. श्रेयस, 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 श्रेयस बोल. श्रेयस बोल ना. श्रेयस, ए श्रेयस, आता बरं वाटतंय ना तुला? हे बघ ना, आजीने तुझ्यासाठी सूप बनवलं. काहीतरी खाल्लंस ना तर तुला बरं वाटेल. आणि खाल्ल्यानंतर गोळ्या पण घ्यायच्या आहेत ना तुला. डॅड, काही काळजी करू नका तुम्ही. घेईन ना मी औषध. आराध्या देईल ना मला. काय ग, देशील ना तू? अजून रागवलीस तू माझ्यावर?
हे बघ, तू दिली नाहीस तर औषधं घेणार नाही आम्ही आधीच सांगतोय. प्लीज आराध्या, मला मान्य आहे माझं चुकलंय, पण प्लीज अशी रागवू नकोस ना. अशी किती दिवस रुसून बसणार आहेस तू? कुठे चाललीस तू अशी बोलता बोलता? आराध्या, मी बोलतोय का तुझ्याशी? अशी बोलता बोलता निघून का चाललीस आराध्या? श्रेयस, श्रेयस, अरे अशी बोलता बोलता उठून गेली बघ ना ती. असं काय करते ती? अरे इथेच गेली ती, येईल परत. तू शांत हो, तू शांत. हे बघ श्रेयस बाळा, श्रेयस भानावर ये रे बाबा, भानावर ये, वास्तव स्वीकार. श्रेयस बाळा, हे बघ तुझी आराध्या तर नाहीये रे, ती ह्या जगात नाहीये. ती तुला, आपल्याला सगळ्यांना सोडून गेली रे. डॅड, तुम्ही एकदा बोला ना तिच्याशी, माझ्यासाठी तरी बोला. मी आता तिला सॉरी म्हणतोय ना, मला मान्य आहे माझं चुकलंय, पण म्हणून असं निघून जायचं का? चुका माणसाकडूनच होतात ना डॅड. तुम्ही सांगा ना तिला. मी एक काम करतो, मी एकदा बघून येतो पटकन ती कुठे गेली. मी आलो बघू. श्रेयस, ती येते, येते ती परत. ओके श्रेयस बाळा, असं नको रे करू. हे अक्षय, अक्षय समजव ना त्याला जरा, समजव. डॅड, मी एकदा बघून येतो. तू शांत शांत. अरे पण मग ती का निघून गेली अशी? आम्ही काहीतरी बोलत होतो ना, असं डिस्कस करता करता निघून जायचं का? अशाने भांडण कसं सॉल्व्ह होणार आहे यार? तिला कळतच नाहीये. श्रेयस, ती इथेच गेली, औषधं आणायला गेली. ओके, औषधं आणायला येईल ती परत, येईल. बर, ठीक आहे. श्रेयस, श्रेयस आमचं सर्वस्व आहेस रे तू. तुला कधी त्रास होईल याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही, असं आम्ही वागूच शकत नाही. पण आता आता तुझी अवस्था बघून काय करावं कळत नाहीये. आराध्याचं जाणं तू काय इतकं मनाला लावून घेतलंयस बेटा? आम्ही जे केलं ते तुझ्या भल्यासाठीच. ती डाऊन मार्केट मुलगी या घरात तुझ्या आयुष्यात आम्हाला नकोच होती. बिकॉज आय नो दॅट इज बेस्ट फॉर यू. नाहीच पाहिजे आपल्याला. पण ती मुलगी जाता जाता तुला आमच्यापासून दूर करून गेली रे. कसं सावरू आम्ही तुला? तुला या अवस्थेतून कसं बाहेर काढू? आई, हे सगळं काय झालं ग? आपल्या श्रेयसचं असं काही होईल असं वाटलं नव्हतं. त्याला यातून कसं बाहेर काढायचं ग आता? मी तरी काय बोलू? तुला सांगत होते इतक्या टोकाला नको जाऊस म्हणून. प्रश्न प्रेमाने सोडवायचे असतात पोरी. घरातल्या माणसांवर आरोप करून काही साध्य होत नाही. आराध्येला तुझ्या आरोपांमुळे या घरात राहणं कठीण झालं होतं ग. बऱ्याच वेळेला येऊन माझ्याकडे रडायची पोट. काल मला म्हणाली होती मी हे घर सोडून जाते म्हणून. पण मी नाही अडवलं. चूक झाली पाहिजे. आता बघतेस ना, ती खरोखरच घर सोडून गेली तर या घराची काय अवस्था झाली. विखरून गेलंय ग आपलं घर. या घरावर खूप प्रेम केलं होतं त्या पोरीने. आता निघून गेल्यावर तिची किंमत कळते. तिचं तुझ्या मुलावर, आपल्या लाडक्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं त्या पोरीचं. नाटक नव्हतं ते,
खरं खुरं प्रेम केलं होतं त्याने. आता ती निघून गेल्यावर काय अवस्था झालीये त्याची बघतीयस ना तू. बिरबिरलंय ग माझं पोर. आता पुढे त्याचं काय होणार आहे ते देवालाच माहिती. जा पुढे जा. तुझ्या लेकाची अवस्था जाऊन बघ वर. सध्या त्याला खूप गरज आहे आईची. आणि आईचं प्रेम निस्वार्थी असायला हवं हे विसरू नकोस.